मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये। मंडळी, मुंबईची तयारी, मराठा समाजाची मुंबईची तयारी सुरू झालेली आहे। कायम समाजासोबत एकनिष्ठ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अशा बॅनरसह ही गाडी या ठिकाणी नांदेड या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। अशा विविध गाड्या या तयार करण्यात आलेल्या आहेत। या गाड्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की या गाड्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्लोगन्स हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। जिथे भय समाप्त होते, संघर्ष तिथूनच प्रारंभ होतो। 29 ऑगस्ट चलो मुंबई, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे यांचा फोटो आणि त्यांचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जो घरात बसला तो मराठा कसला, अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी या गाडीवरती लावण्यात आलेला आहे। तर अशा गाड्या या आता गावागावांमधून तयार केल्या जातात आणि या गाड्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की सध्या तयारी ही कशी सुरू आहे आणि या तयारीमध्ये काय काय गोष्टी सामील आहेत। तर ही गाडी आहे मंडळी, ही चलो मुंबईची तयारी आहे आणि अशी ही गाडी। आणि आता आपल्या समवेत मराठा आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय सहभागी असलेले सचिन हावळे पाटील आहेत। आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ। दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं। काय सांगाल, कशी तयारी सध्या सुरू आहे? जय शिवराय। आपण बघू शकतोय चलो मुंबईचा नारा 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 6 कोटी मराठी येणार हे आपण सांगतोय। आपण बघू शकतोय आम्ही प्रत्येक गावागावातून अशा पद्धतीने गाड्या सजवतोय आणि ही गेल्या 15-20 दिवसापासून तयारी चालू आहे। चलो मुंबईचा नारा दिलेला आहे, संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आहे आणि गाडीच्या चौ बाजून म्हणजे गाडीला डॅश पडतील का, काही उद्या चालून चिकटपट्टी हे निघल का नाही याची काळजी नाही। उद्या चालून आमच्या घरामध्ये चांगल्या गाड्या यावं, आमचे पोरं रोजगाराला लागावा म्हणून आणि प्रत्येकापर्यंत संदेश जावा म्हणून अशा पद्धतीने गाड्या या ठिकाणी सजवण्यात येत आहेत। आपण बघू शकतोय जो घरात बसला तो मराठा कसला असे स्लोगनही या ठिकाणी आपण बघू शकतोय। म्हणजे आम्ही प्रत्येक बांधवाला असं आवाहन केलेलं आहे, आपापल्या 4 व्हीलर घेऊन यायचे। आपलं येणं नाही झालं तर आपली गाडी कुठल्या तरी समाज बांधवांना द्यायची आहे आणि जर काहीच नसलं तर आपापल्या 2 व्हीलर घेऊन मुंबईला यायचं आहे। आजपासूनच क्रुझर असेल, ट्रॅक्टर असेल, JCB असतील, जे काय वाहन असेल आपलं ते मुंबईला घेऊन जायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतोय जिथं भय समाप्त होतो संघर्ष तिथूनच प्रारंभ होतो। 29 ऑगस्ट चलो मुंबई, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे स्लोगन म्हणजे ज्याला जे सुचते त्या पद्धतीने लोक गाडी सजवत आहेत। आणि मराठी एक्सप्रेस चॅनल धन्यवाद तुम्ही उल्लेख केला। तर आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आजपासून एक नवीन पर्व सुरू होतं। तर 29 ऑगस्टला जे चलो मुंबईचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला साधारणतः किती समाज यावेळेस मुंबईला असेल? मागच्या वेळेस जो समाज मुंबईला आलेला होता तितकाच असेल की त्यापेक्षा कमी असेल? मागच्या वेळेला म्हणजे जसं ते मागच्या वेळेला 2 तुकड्या केल्या होत्या, जसं आपलं सैन्यामध्ये तुकड्या असतात त्या पद्धतीने मागच्या वेळेला जो मराठा आला होता तो घरातून 1 जण आला होता। त्यामुळं ते जवळजवळ 2 ते 2.5 कोटी मराठा समाज आला होता। त्यावेळेलाही मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं, त्या पद्धतीने शांततेत लोक आले आणि सरकारने जे पत्र दिलं त्या पत्राच्या भरोश्यावर आपण आलो, गुलाल उधळला आणि त्याची पूर्तता आजपर्यंत झाली नाही। म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 27 ऑगस्टला आपण जातोय। पण या वेळेला फक्त माय मावल्या सोडल्या, लहान बालक जर सोडले तर घरातला प्रत्येक कर्ता पुरुष, प्रत्येक मराठा हा मुंबईला येतोय आणि मराठा तर येतोच आहे। आमच्यासोबत दलित, धनगर, बंजारा, आदिवासी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोक आमच्यासोबत या लढ्यामध्ये। तुम्ही वेळोवेळी आता तुमचे एवढे लोकप्रिय न्यूज चॅनल आहे, तुम्ही त्याच्यात बघताय की दलित समाजाचे बांधव पूर्णपणे पाठिंबा देत आहेत, धनगर बांधव देत आहेत, OBC बांधव देत आहेत, सगळ्या जाती धर्माचे बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत। मराठा आरक्षणाला सर्वांचं योगदान आहे, सहकार्य आहे। ज्याला जे शक्कल सुचल तो ते वापरतोय आणि ते आपण लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून दाखवलं। तुमचे खूप आभार, कारण ज्या व्यक्तीने ही गाडी बनवली त्या व्यक्तीचाही म्हणजे धरून कुठेतरी माझी या कार्याची दखल घेण्यात आली, हे याचा मला अभिमान वाटतोय।